हाय सगळ्यांना, पहिलं तर सगळ्या बहिणींना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज काय व्हिडिओ मला नव्हता बनवायचा का, तर माझा स्वयंपाक चाललाय। हे काय इकडं डाळ शिजायला घातली, पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला आहे। त्यामुळे मग व्हिडिओ बनवायला मला काय आज टाइमच नव्हता, पण थोडासा टाइम होता। मग मी व्हिडिओ बघता बघता कमेंट पण बघायला लागले, तर कमेंट एक दोन कमेंट आपल्या पाठीमागच्या व्हिडिओला म्हणजे माझ्या पाठीमागच्या व्हिडिओला लय चुकीचं आल्यात बरं का। तर थोडंसं म्हटलं कमेंट बद्दल पण आपलं बोलणं गरजेचं आहे का, तर मला वाईट कमेंट करताय, तुम्ही चुकीच्या कमेंट करताय, पण माझ्या व्हिडिओ मध्ये असं चुकीचं काहीच नाही, या अश्लील शब्द नाहीत किंवा अश्लीलपणा नाही, तरी पण तुम्ही मला वाईट कमेंट करताय। बरं, वाईट जरी तुम्ही मला कमेंट केलं ना तरी त्याचं उत्तर मला देता येतंय बरं का। पण होतंय असं की आपले दुसरं पण बहीण भाऊ जे चांगले आहेत तुमच्यासारखी ती पण बघतात ना, मग तुम्ही परत काय मला म्हणणार की रुपाली ताई कशाला असल्या लोकांच्या नादाला लागताय आणि कशाला असल्या लोकांना वाईट वक्त बोलताय, की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं बरं का की आपल्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं नसतं तरी पण ह्या लोकांना कशाचा बरं त्रास होत असेल। व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते आणि जे माझे रिअल आहे, जे रिअल जे घडतंय तेच मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत असते। दुसरं काहीही चुकीचा शब्द नसतोय किंवा चुकीचं काही अश्लीलपणा नसतोय, तरी पण तुम्ही वाईट वक्त कमेंट करताय आणि जे अश्लील बोलतात अश्लील व्हिडिओ काढतात त्यांच्या व्हिडिओला तुम्ही वाव ब्युटिफुल असं कमेंट करताय, म्हणजे हा कुठला न्यायी। बरं, आपल्याला पण येतं वाईट वक्त त्यांच्या शब्दामध्ये त्यांना बोलायचं, आपल्याला पण हाय की देवाने टोन दिलंय, पण होतंय असं की त्यांनी जे त्यांच्या आयडी वरची डीपी ठेवलेला असतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा डीपी असतोय, अजून श्री स्वामी समर्थांचा डीपी असतोय, ती लोक असलं वाईट वक्त कमेंट करतात। तर त्या लोकांना जे वाईट कमेंट करते ना त्या लोकांना फक्त मला दोन शब्दात एवढं सांगायचं की तुम्ही ना पहिलं ते डीपी काढा, ज्यांनी पण त्यांचा इतिहास घडवलाय ना। आता जे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्यांच्या माणूस जन्माला होता, पण एक देवासारखा माणूस जन्माला येऊन गेला आणि त्यांच्या जन्मामध्ये त्यांनी त्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांनी त्यांचा इतिहास घडवून गेलेले। तर त्यांनी इतिहास घडवून गेलेलं तर तुम्ही त्यातलं एक तरी तीळ मात्रा तरी त्यातलं घेताय का? आता का नाही घेत का, कसं काय मी हे शब्द बोलते ते पण तुम्हाला सांगते की त्यांनी जे शिकवलेलं आहे, त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते तुम्हाला एक सुद्धा 1% सुद्धा घेता आला नाही का। तर तुम्ही एखाद्या स्त्रीला म्हणजे एखाद्या महिलेला तिचं आपलं काय घेणं देणं नाही, तरी तिला असं वाईट कमेंट करताय आणि वाईट शब्दामध्ये तिचं म्हणजे तुमचा विचार किती बेकार आहे। तर अशी लोक आहेत ना, एका बलात्कारापेक्षा काही कमी नाहीत बरं का। आता तुम्ही मला म्हणताल की रुपाली ताई अशा लोकांकडे नका लक्ष देऊ, तर नाही मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही, पण माझ्यासारख्या अनेक महिला आहेत बरं का अशा की सोशल मीडियावरती आपलं एक त्यांचा संसार बघून एक 4 रुपये पण भेटतात म्हणून मेहनत करत असतात की त्यांचे लेकरं बाळ बघून अजून संसार बघून त्यांचं चांगलं काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा कोण स्वयंपाकाचं किंवा ज्या अंगाची कला आहे ते त्याचं परीने दाखवण्याचा प्रयत्न करते। पण काही लोक त्यांचा इतका पाय खेचायचं धरतात की ह्या लोकांना काय भेटतंय बरं असं वाईट वक्त। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ नसतील आवडत, मी सांगते माझे व्हिडिओ नसतील आवडत, तर दुसरे पण व्हिडिओ आहेत की जगामध्ये बघायला, मस्की लोक व्हिडिओ करतात ते पण व्हिडिओ आहेत की बघायला, मग तुम्ही ते व्हिडिओ बघा ना। माझे व्हिडिओ मला डायरेक्ट ब्लॉक करून टाका, मी म्हणत नाही मला का ब्लॉक केली म्हणून, तेवढं आपण म्हणजे मी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर एखाद्या स्त्रीची इज्जत नसेल करत, तर इज्जत नसताल करत तिची इज्जत तरी काय काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे।
राग नाही बरं का, अशा लोकांचा मला राग येत नाही. कारण की हे ना, ही लोक म्हणजे आपले काय ओळख नाही पळख नाही, तर आपल्याला एवढ्या खालच्या शब्दामध्ये बोलू शकतात. तर त्यांच्या घरातल्या महिलांना ही लोक काय करू शकत असतात, म्हणजे काय करत असतील. कारण की आपली काय ओळख नाही पळख नाही, आपलं त्यांचं काय घेणं देणं नाही, तरी ती आपल्याला एवढं वाईट शब्दामध्ये बोलतात. तर अशा लोक आहेत ना, एखाद्या बलात्कारापेक्षा मी आताच म्हणले की कमी नाही बरं का. जी स्त्रियांचा इज्जत करत नाहीत ना, जी महिलांची इज्जत करत नाहीत ना, अशा लोकांना खरं तर इतकं म्हणजे ना, मी तर म्हणते ना, तुम्हाला त्या महिलेचा एवढा राग येतो ना, तर डायरेक्ट त्या महिलेचा मी माझं म्हणते, माझ्या समोर येऊन मला अशा शब्दामध्ये बोला, जर तुमच्यात हिंमत असली तर. कारण की ना, कसं आहे, एक महिला असती, तिची एक इज्जत असती. आणि हे माझे व्हिडिओ आहेत ना, माझ्या सासरची लोक म्हणजे माझे सगळे नातेवाईक बघतात. जर त्यांनी हे असं कमेंट वाचले तर माणसाला आहे ना, इज्जत कमवायला लय दिवस लागतात, इज्जत घालवायला 5 मिनिटं पण लागत नाहीत. मग आम्ही ना इज्जतवाले आहेत आणि आम्हाला आमच्या पैशापेक्षा आम्हाला इज्जत आमची लय महत्वाची आहे. तर तुम्ही ना कमेंट करणाऱ्यांनो, तुमच्यात जर एवढी डिरिंग असेल ना, आणि एवढी तुमच्यामध्ये तुम्ही हिंमत ठेवताय ना कमेंट करून, आणि तुम्हाला शिव्या सुद्धा, मला शिव्या लय घाणघाण येतात बोलायला, लय द्यायला लय. मी गावाकडची आहे, गावाकडच्या शिव्या कुणाला, म्हणजे गावाकडच्या शिव्या असल्या बेकार असतात ना, तर माणूस आहे ना, त्या शिव्यांनी ना, एक जरी शिवी दिली तरी माणूस म्हणजे त्याला वरती नजर सुद्धा करू वाटणार नाही, एवढ्या शिव्या येतात मला. पण कसं आहे की आपल्याला काहीतरी मर्यादा आहे, मान मर्यादा आहे, आणि 4 लोक आपल्याला चांगली ओळखतात, चांगली मानतात. तसं तुम्ही ज्या तुमच्या लँग्वेज मध्ये बोलताय ना तुम्ही, तर त्याच्या लँग्वेज मध्ये मला सुद्धा उलट उत्तर देता येते. पण नाही ना, देवाने तोंड दिलंय म्हणून त्याचा वाईट वापर करायचा नाही. देवाने तोंड दिलंय, तर एखाद्याला वाईट तर बोलता येत नाही, पण चांगलं तर बोलता येत नाही, वाईट पण नाही बोलावं, माझं हे म्हणणं आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ नसतील आवडत, जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ पासून तुम्हाला काही त्रास होत असेल, तर तुम्ही बिंदास ब्लॉक करू शकताय मला, आणि मला गरज नाही तुम्हाला. आणि तुम्ही जरी मला अजून इथून पुढं पण वाईट जरी कमेंट, तुम्ही तुमचा वेळ काढून, तुमचा मोलाचा वेळ काढून वाईट वक्त कमेंट करताय, पण मला 5 मिनिटं सुद्धा लागत नाही की ते कमेंट डिलीट करायला, आणि ते तुम्हाला ब्लॉक करायला मला 5 मिनिटं पण लागत नाही. आणि दुसरं एक मला सांगायचं असं की ना, वाईट वक्त आपल्याला पण बोलता येतं, पण कसं आहे, माझे व्हिडिओ आहेत ना, लहान लहान लेकरं पण लय बघतात बरं का. कारण की ज्या बी महिला मला भेटतात ना, तर त्या म्हणतात ना मला की ताई, आमची मुलं तुमचे व्हिडिओ बघतात, तुमचे व्हिडिओ लय आवडतात. ते ऐकून मला खूप भारी वाटतं. आणि आपली लेकरं आहेत ना, तशी दुसऱ्यांची लेकरं पण आपले व्हिडिओ बघतात आणि एक आनंदी होतात, त्याचं सुद्धा मला खूप भारी वाटतं. म्हणून मी कधीही कुठल्याही म्हणजे व्हिडिओ मध्ये वाईट वक्त बोलत नाही. म्हणजे जे बी कोण वाईट कमेंट करेल ना, त्यांना मी डायरेक्ट काय करते, डायरेक्ट ब्लॉक करून टाकते आणि ते कमेंट डिलीट करून टाकते. जेणेकरून लोक आहेत ना, आपली बुद्धी न वापरता दुसऱ्यांची बुद्धी वापरतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत, काय नाही. आणि त्यांनी वाईट कमेंट केलं म्हणून चला बाबा आपण पण करायला पाहिजे. काही लोक अशी पण आहेत बघा. तर सगळी पाची बोटं पण सारखी नाही. आणि सोशल मीडियावरती आपण आलोय म्हणल्यावरती काय गोष्टी सहन पण करायला पाहिजे, पण एवढं पण नाही की डोक्यावरून आपल्या पाणी झालं, एवढं पण नाही. कारण सोशल मीडियावरती आपलं घर चालत नाही, बरोबर कराय. आपण सोशल मीडियावरती काम करतोय, त्याचा अर्थ व्हिडिओद्वारे काहीतरी तुम्हाला चांगला संदेश देतोय, अजून आमचा वेळातनी वेळ काढून तुम्हाला एक कला आहे, कलेमधून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय. असं नाही की चला बाबा टाइमपास, आपला टाइमपास होत नाही म्हणून टाइमपास करतोय की एक. आणि काय कितीतरी लोक अशी आहेत की माझा व्हिडिओ बघून खूप आनंदी राहतात, आणि ज्या बी कोण मला भेटतं ना, ते मला तेच म्हणतं की तुमचे व्हिडिओ बघून आम्ही थोड्याशा क्षणासाठी का होईना आमचं दुःख बाजूला ठेवून तुमचे व्हिडिओ बघून, कॉमेडी व्हिडिओ बघून आम्ही लय आनंदी होतो, लय सारखं डबल ते व्हिडिओ बघतो. मग त्यामुळे मला त्यांचं लय भारी वाटतंय. आणि चांगल्या लोकांसाठी मला एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही जे चांगलं मला कमेंट करताय, तर तुमचं मनापासून मी धन्यवाद. आणि तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आलेले आहे. आणि जे वाईट कमेंट करताय ना, त्यांना मी वाईट बोलू शकते, पण कसं आहे आता काय सांगितलेलं आहे की का नाही मी बोलू शकत. तर एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका परतच्या व्हिडिओ म्हणजे. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.